यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेश प्रतिष्ठापना होते। ठिकठिकाणी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। मात्र तुळजापूरमधल्या साळुंके गल्लीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर ही समोर जी पाहता ही पुरातन विहीर आहे आणि या विहिरीच्या एका कमानीमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। जय भारत तरुण मंडळ साळुंके गल्लीतील हे तरुण मंडळ आहे आणि ह्या मंडळाने गेली 20 वर्षापासून या गणेशाची विहिरीमध्ये प्रतिष्ठापना केली जाते। अगदी पुरातन विहीर आहे। 40 फूट खोल असणारी ही विहीर जी आहे ही नैसर्गिकरित्या आपल्याला पाहायला मिळते। विहिरीला लावलेले जे दगड आहेत हे अगदी नैसर्गिकरित्या असलेले आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचा विषय म्हणजे गेली 20 वर्षापासून या गणेशाची या विहिरीमध्ये प्रतिष्ठापना होती। नेमकं विहिरीमध्ये प्रतिष्ठापना करण्याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आता गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत आणि सगळी बाकी मंडळी सुद्धा आहे। मला सांगा, विहिरीमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करताय, काय कारण आहे? गेल्या 15 वर्षापूर्वी त्या विहिरीचं जे सौंदर्य आहे ते लोप पावत चाललेलं होतं। कारण की या ठिकाणी मोठमोठी झाडं उगवून आलेले होते, गाळ भरपूर साचला होता। त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आपल्या विहिरीचं सौंदर्य हे करत असेल, आपलं जतन करायचं असेल तर या ठिकाणी आपण गणेश उत्सव साजरा केला पाहिजे। या ठिकाणची साफसफाई सतत केली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि सर्व पूर्ण स्वच्छता करण्यासाठी आमचं मंडळ हे गेली 20 वर्षापासून इथे मंडळाचे सभासद कार्यरत असतात। तुम्ही यावर्षी गणेश मंडळाचे अध्यक्ष आहात, काय नाव आहे तुमचं? दुर्गेश साळुंके। बरं, आता यावर्षी काय काय उपक्रम तुम्ही राबवणार आहात? ह्या वर्षी आमचा प्रथम उपक्रम असेल, जे तळागाळातील जनसेवक जनसामान्यातील लोक असतील त्यांना आम्ही आरतीसाठी यजमान म्हणून बोलवणार आहोत। तर ते यजमान म्हणजे भिक्षू वर्ग असेल जो फुटपाथवरती असतो, त्यानंतर अनाथ आश्रमातील मुले असतील त्यांच्यासाठी उपक्रम आम्ही राबवणार। त्यानंतर आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारत कार्डाचं काढून देणार आहोत। निबंध स्पर्धा आहेत, त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा आहेत, क्रीडा स्पर्धा आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, लोकसज्ज रूप हे करणार आहोत। अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत या वर्षी। आणि हा जो आम्ही विहिरीचा उपक्रम राबवला आहे तर हे महाराष्ट्रात अख्ख्या देशात जुन्या पुरातन काळातील विहिरीचं संवर्धन झालं पाहिजे, हा आज आम्ही संदेश देत आहोत ह्या कार्यक्रमातून। एकंदरीत जर पाहिलं तर तुळजापूरमधल्या साळुंके गल्लीमध्ये अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गणेशाच्या पुढच्या 10 दिवसामध्ये जी आरती होणार आहे सकाळ आणि संध्याकाळी, त्या आरतीला समाजातील प्रत्येक मान्यवराला स्थान दिलं जाणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।